नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। बिशी सुरू केली आणि जवळपास 3 कोटी खिशात। दाम्पत्याचा कारनामा पाहून पोलिसही चक्रावले। सोलापुरातून एका दाम्पत्याचा कारनामा समोर आला आहे। हे पती पत्नी एकत्रितपणे लोकांची लूट करीत होते। त्यांनी आतापर्यंत कोट्यावधींची फसवणूक केली आहे। गेल्या वर्षभरापासून ते दोघेही फरार होते। अखेर त्यांना तामिळनाडूतून अटक करण्यात आली आहे। सोलापुरात बिशीच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या पती पत्नी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। बिशीच्या माध्यमातून नागरिकांना कोटींची फसवणूक केल्याचं पती पत्नींविरोधात तक्रार करण्यात आली। दोघेही गेल्या वर्षभरापासून फरार होते। आंध्र प्रदेश येथे गेल्या वर्षभरापासून लपून बसले होते। त्यांना 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। श्री ओम साई फायनान्सचा मालक रमेश अंबादास चिप्पा आणि पत्नी सुजाता रमेश चिप्पा यांनी 2020 ते 2024 दरम्यान बिशी चालवून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे। श्री ओम साईनाथच्या माध्यमातून जवळपास 131 ठेवीदारांकडून 2,69,19,000 रुपयांची आमिष दाखवून ठेवी ठेवल्या होत्या। या पती पत्नीने फायनान्समध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवलं होतं। मात्र त्यानंतर पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिवाजी लक्ष्मण पवार यांच्यासह 131 जणांनी जेल रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। या प्रकरणी जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।